वासनान ज्योतिषी अशोक खराच्या काळ्या कृत्याचा आणखीन एक नमुना समोर आलाय। त्याने दिलेल्या धमकीमुळे शिर्डी संस्थांमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं 4 वर्षापूर्वी आत्महत्या केल्याचं पुढे आलं। तेव्हाच जर खराच्या मुसक्या आवळल्या असत्या तर त्याचं शेकडो महिलांच्या शरीराशी खेळणं तेव्हाच थांबलं असतं। स्वतःला कृष्णाचा अवतार म्हणणाऱ्या खराच्या वासनेच्या शेकडो महिला शिकार झाल्या। त्यानं नुकताच महिलांचा उपभोग घेतला नाही, त्यांच्याकडून प्रचंड पैसा कमवला। 40,000ला चिंचोका तर 9 लाख रुपयांना मधाची बाटली विकून त्यानं पद्धतशीरपणे वेड्यात काढलं। कौटुंबिक भांडणात मध्यस्थी करणाऱ्या खरातनं महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर बलात्कार केला तर तरुणांना जीवन संपवण्यास भाग पाडलं। 4 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेला आता उजाळा मिळालाय। शिर्डी संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांनी 4 वर्षापूर्वी आत्महत्या केली होती। त्यावेळी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती। तसंच त्यांच्या भावानं ही फिर्याद दिली होती। सासरा अशोक सदाफळ, मेहुणा प्रदीप सदाफळ, साडू विकास गवळी यांनी विकास यांना खराच्या दरबारात घेऊन गेले होते। त्यावेळी खरातनं जीवे ठार मारेल, नोकरी घालवेल असा दम दिला होता। खरात हाही आरोपी असताना पोलिसांनी मात्र त्यावेळी त्याचं नाव वगळलं होतं। गेल्या डिसेंबरमध्ये ऑफिस बॉय नीरजनं ज्यावेळी शिर्डीतल्या 24 वर्षीय महिलेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हाही खरात रेकॉर्डवर आला होता। म्हणजे विकास यांनी आत्महत्या केली त्याच वेळी खराच्या मुसक्या आवळल्या असत्या तर महिलांसोबत काळे कृत्य करण्याचं कांड तेव्हाच उघड झालं असतं।